मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दायर केली आणि त्याच्यामुळे पुरावे होते का नव्हते काय असेल या सगळ्या संदर्भामध्ये त्यांचं जे काही म्हणणं आहे आणि मला जे काही वृत्तपत्रातून मीडियातून लक्षात आलंय ते त्यांचं म्हणणं असं आहे की काही लोकांच्या सहभागाच्या दृष्टिकोनातून तपास हा झाला पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता या संदर्भातला जो काही निर्णय असेल तो उच्च न्यायालय घेईल आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकार काम करेल. सीआयडीने या संबंधित दोनदा या संदर्भात तपास केलाय. त्यामध्ये कुठल्याही आक्षेपार्ह किंवा राजकीय नेत्यांचा सहभाग यात निश्चित नसल्याचं सांगत त्या ठिकाणी क्लोजर रिपोर्ट देखील दाखल केलेला आहे. हे बघा, अनेक क्लोजर रिपोर्ट 2 वर्षाने 3 वर्षाने हे त्या ठिकाणी ओपन झालेले आहेत. आपण जर का गेल्या 60-70 वर्षाचा इतिहास पाहिलात आणि त्याच्यामुळे शेवटी दिशा सॅलियन एक पीडित तरुणी होती. तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी याचिका दाखल केलेली आहे. त्याच्यावर मुंबई उच्च न्यायालय योग्य तो निर्णय देईल. सर, पण मंत्री नितेश राणे हे बघा, कोण काय म्हणतं आणि कोण काय म्हणत नाही याच्या हा माझ्या दृष्टीने काही मुद्दा नाही आहे. मुद्दा एवढाच आहे की व्हिक्टीमचे वडील उच्च न्यायालयात गेलेले आहेत. उच्च न्यायालयात त्यांनी काही बाबी मांडलेल्या आहेत. कायद्यानुसार कॉन्स्टिट्युशनल कोर्ट समोर तुम्हाला अशा बाबी मांडण्याचा पूर्ण अधिकार असतो, तो त्यांनी मांडलेला आहे. त्याच्यावर मुंबई उच्च न्यायालय जे काय असेल ती चौकशी करेल आणि आदेश देतील. त्या आदेशाचं पालन सरकार करणार आहे. भाजपवरती संजय राऊत आरोप करत आहेत की कुठेतरी सरकार मार्फत आता हा दबाव टाकला जात आहे. हे सगळं प्रकरण घेतलेलं असताना पुन्हा पेटवलं जात आहे कारण राजकीय वापर भाजपला करायचा. बघा, संजय राऊत ह्या काही शहाणे व्यक्ती नाही आहेत आणि त्यामुळे उभ्या महाराष्ट्राला हे माहिती आहे की ते कंपाऊंडरकडने औषधं घेत नसतात. व्हिक्टीमचे वडील उच्च न्यायालयात गेलेले आहेत. त्यांनी तिकडे आता याचिका दायर केलेली आहे. त्याच्या संदर्भात तुम्ही बातम्या दिल्या आहेत, तुम्ही प्रश्न विचारताय. याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा काय संबंध आहे? नितेश राणे यांनी पूर्वीपासून हाच विषय लावून धरला होता, आरोप देखील केले होते. मग त्या आरोपांचं काय? ते तर भाजपचेच आहेत. बघा, सरकार सरकारच्या पद्धतीने काम करत असतं, कायदा कायद्याच्या पद्धतीने काम करत असतं आणि मी म्हटल्याप्रमाणे आता व्हिक्टीमचे वडील उच्च न्यायालयात गेलेले आहेत. उच्च न्यायालयाचा जो निर्णय येईल त्याच्यानुसार ते काम करते, सरकार काम करेल. हे बघा, नागपूरमध्ये ज्यांनी हिंसाचार करण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांची पाळंमुळं खणून काढली जातील. ज्यांनी पोलिसांवर हल्ले केले त्यांचा माननीय गृहमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे कबरीत जाऊन सुद्धा शोध घेतला जाईल आणि त्यांना सोडलं जाणार नाही. त्यांना कायद्यानुसार कठोरातली कठोर शिक्षा ही केली जाईल. याच प्रकरणावरून सोबतच आरएसएसची भूमिका काल मांडलेली होती. त्या सगळ्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी आता हे सगळे मुद्दे पुन्हा एकदा पुढे आणले जात आहेत अशी टीका होती. मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका त्यांनी काल दायर केलेली आहे. ती याचिका आपण पाहिलीच असणार. 200-250 पानांची ती याचिका आहे. ती काही एका मिनिटात तयार होते का? त्यांचे वकील आहेत, त्यांनी त्याचे काही पुरावे त्यांच्या म्हणण्यार्थ मांडलेले आहेत आणि त्यामुळे असे आरोप करणे अत्यंत हास्यास्पद आहे. चलो. दिशा सालियन प्रकरणी आता उच्च न्यायालयाकडून जे आदेश देण्यात येतील त्याप्रमाणे आता सरकार काम करेल असं अतुल भातखळकर म्हणतात. तर नागपूर हिंसाचार प्रकरणी जे कोणी आरोपी आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाणार आहे असंही त्यांनी म्हटलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.